महाप्रभू जगन्नाथजींची कथा आणि लीला रंगवलीच्या विविध संशोधनात्मक प्रकारांमधून पुण्यात कला रसिकांना अनुभवता येणार आहेत। श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनतर्फे जय जगन्नाथ हे रंगवली प्रदर्शन बालगंधर्व कलादालनात सुरू झालंय। तब्बल 80 रंगावली कलाकार या माध्यमातून आपली रंगावली कला सादर करणार आहेत, अशी माहिती श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनचे संस्थापक प्राध्यापक अक्षय शहापूरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। प्राध्यापक अक्षय शहापूरकर आणि त्यांच्या 80 विद्यार्थ्यांनी 30 ते 35 तास काम करत साकारलेल्या या प्रदर्शनात रांगोळीतील अनेक संशोधने आपल्याला पाहायला मिळतील। कायमस्वरूपी रांगोळी, 2 in 1 रांगोळी, पाण्याखाली, पाण्यावर, तसेच पाण्याच्या मधोमध रांगोळी, प्रतिबिंब रांगोळी, 3D रांगोळी यासह सेलिंगला केलेली रांगोळी, रेडिओ ॲक्टिव्ह रांगोळी, मूव्ही रांगोळी आदी प्रकारांचा प्रदर्शनात सहभाग असणार आहे। प्रदर्शनाचे उद्घाटन ज्योतिषाचार्य अतुल शास्त्री बगरे गुरुजी आणि भालोद येथील परमपूज्य शरदचंद्र प्रतापे महाराज यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी अजित पवार, जगदीश चव्हाण, प्रतीक अथने, श्रीहरी पवळे आदी मान्यवर उपस्थित होते। प्रदर्शनात एकूण 32 रांगोळ्या आहेत। यामध्ये पुरी येथील जगन्नाथ मंदिराची प्रतिकृती, जगन्नाथपुरी येथील मंदिर कसे निर्माण झाले त्यामागच्या अनेक रहस्य कथा, श्री जगन्नाथजी कोण आहेत, ते कसे आले आणि त्यांनी त्यांच्या भक्तांसाठी केलेल्या लीला रंगावलीतून मांडण्यात आल्या आहेत। 3 फेब्रुवारीपर्यंत हे प्रदर्शन सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुलं असणार आहे। पुणेकरांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन यावेळी शहापूरकर यांनी केले। नमस्कार, मी अक्षय शशिकांत शहापूरकर। श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीनं बालगंधर्व कलादालन पुणे येथे जय जगन्नाथ या शीर्षकाचं असं भव्य रांगोळी प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे की ज्या प्रदर्शनामध्ये जगन्नाथ भगवानांच्या संपूर्ण चरित्र कथेवरती आधारित सर्व रांगोळ्या आपल्याला पाहायला मिळणार आहेतच। शिवाय या प्रदर्शनामध्ये आपल्याला एक जगन्नाथजींचं श्री मंदिर जे आहे पुरीमधलं ते सुद्धा पाहायला मिळणार आहे। एक अतिशय सुंदर प्रतिकृती आपण बघू शकता, ती तुम्हाला इथे प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहे। या प्रदर्शनामध्ये काही संशोधनात्मक रांगोळ्या सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे की जी एका बाजूने बघितलं तर जगन्नाथजी दिसतील, दुसऱ्या बाजूने बघितलं तर श्रीकृष्ण दिसतील। श्रीकृष्णांची डोळ्यांची उघडझाप होणारी रांगोळी सुद्धा आपल्याला या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे। एक रांगोळी जी आहे ल्युमिनस रांगोळी आम्ही म्हणतो ती आहे, पाण्याच्या मधोमध रांगोळी आहे, पाण्यावर आहे, पाण्याखाली आहे, एक प्रतिबिंब रांगोळी आहे की ज्यात रांगोळीचं प्रतिबिंब तुम्हाला पाईपमध्ये पाहायला मिळतं। अशा विविध संशोधनात्मक रांगोळ्या आपल्याला दिनांक 4 फेब्रुवारी रविवार संध्याकाळी 4 वाजेपर्यंत पाहायला मिळणार आहे। इतर दिवशी हे प्रदर्शन रात्री 8 वाजेपर्यंत सकाळी 10 वाजल्यापासून आपल्याला हे विनामूल्य उपलब्ध राहणार आहे। तेव्हा मी आवाहन करेल की जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी या प्रदर्शनात उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा। अनेक जणांना कल्पना नाही आहे की जगन्नाथजी नेमके कोण होते, त्यांचं चरित्र कसं निर्माण झालं, श्रीमंदिरची स्थापना कशी केली गेली, तर या अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणार आहे की जगन्नाथजींच्या मंदिरामध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणं हे अत्यंत मोठं रहस्य जे आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे।